हॅलो नमस्कार जय भीम सर्वांना. तुम्ही कशा आहात? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल. मी पण एकदम मस्त आहे, मजेत आहे. तर चला, तर आज तुम्ही थंबनेल पाहून समजलेच असाल की आज कोणतं टॉपिक आहे. आता एका ताईंनी मला कॉमेंट केली की ताई की तुमचा दादा म्हणतोय, तो तुमचा भाऊ म्हणतोय ते बरोबर आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तर काल जो व्हिडिओ बनवला ना, तर माझा भाऊ असा म्हणते डान्स करू नको. ठीक आहे, नाही आवडत, कोणाकोणाला नाही आवडत आणि प्रत्येक घरी ना कोणालाच आवडत नाही. व्हिडिओ बनवणं, डान्स करणं कोणालाच आवडत नाही, कोणालाच नाही आवडत. खरं तर बाहेरचे तर दूरच, पण घरातल्या लोकांनाच व्हिडिओ आवडत नाही. आणि तुम्ही म्हणता किती झालं तर आई बाबा भाऊ बहीण हेच साथ देते. हो, बहिणी देते म्हणा, भाऊ पण देते, सगळे साथ देते. मी मान्य करतो, करतो मी ह्या गोष्टीला. पण कुठे मदत करते, केव्हा मदत करते? जेव्हा पुरीजवळ पैसा असला तरच. कमाईचं साधन अलग राहते, आपले गुजारा स्वतः करते, तेव्हा साथ देते. आणि जेव्हा तिच्याजवळ पैसे राहत नाही ना, तेव्हा कोणीच साथ नाही देत, ना घरचे ना बाहेरचे, कोणीच साथ देत नाही. हे लक्षात ठेवा. तर आता तुम्हाला खरी कहाणी सांगू, तुम्हाला भरोसा नाही वाटत असा, पण आता आता मग मी काही बोलली नाही. आई बाबा भाऊ विषयी मी काहीच बोलली नाही. पण आज माझं मनच झालं. आज मी सगळं काय घरचं माझं मी सांगते, आई बाबाच्या इकडचं. तर मी तिथेच होती. देवांशू 3 वर्षाचा होता. ते म्हणजे मारलं वगैरे ते तर वेगळंच होतं. पण जेव्हा म्हणजे मी इथलं काहीच नाही सांगितलं होतं. इथं म्हणजे इथेही लोक कसे वागत होते. तर कोणतीच पोरगी माहेरी राहूच शकत नाही. एकटी सिंगल असली ना तर कोणीही वागून घेते. आणि जेव्हा त्या पोरीला 2 लेकरं, 1 लेकरूही असला ना, तर कोणीच वागवत नाही, कोणीच नाही, आणि कोणीच साथ देत नाही, सपोर्ट कोणीच करत नाही, ना पैशाचा ना कायचा, कशाचाच सपोर्ट करत नाही. किती झालं नाही म्हणते, तिथली तिथंच जाऊन जा, तिथंच जा, तिथंच राहा, असं चालते. म्हणजे त्याला अडचण व्हायला लागते. आपल्या पोरीची अडचण आहे, आपल्या लेकराची पोरीच्या लेकराची अडचण होते. मेन खरं कारण ते आहे. आता तुम्ही म्हणाल की हे काय म्हणते. ते ताईंनी मला कॉमेंट केली, किती झालं तर घरचेच लोक होते, आई बाबा भाऊ बहीण हेच साथ देते, बाहेरचे नाही. तो हो, मान्य करतो, बाहेरचे तर कधीच साथ देत नाही. पण बोलणारे मेन घरातून राहते. लोक तर बादमध्ये बोलते, पण मेन लोक पहिले घरात बोलते. आणि कोणत्याही सोशल मीडियावर आला ना, तर कोणत्याच घरातले परिवारवाले म्हणजे आवडत नाही त्यांना, म्हणजे पटतच नाही ह्या गोष्टी. व्हिडिओ बनवणं वगैरे वगैरे सगळं पटतच नाही. चला तर विषयावर मोडू. तर देवांशू जेव्हा 3 वर्षाचा होता तेव्हा सुद्धा त्याने मला मारलं होतं. तर ते मी सांगितलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये. मी सगळी माझे जे काही रिअल स्टोरी झाली नवऱ्याच्या घरची, मी ते सगळे सांगितले. आता इथली कहाणी सांगते मी. इथं काय झालं माझ्यासोबत. तर देवांशूला घेऊन मग मी येऊन गेली. म्हणजे लग्न झालं तेव्हाचं मला त्याच्यासंग पण म्हणजे 2 महिने तो राहायला चांगला, 2-3 महिने, मग नंतर तो तसाच. आणि घरचं वातावरण चांगलं होतं नाही व्यवस्थित. आणि एक तर पडलं खेळण, माझ्याने ते निंदण खुरपण हे कामं व्हायचे नाही मला ना. आणि तिथे ना म्हणजे चिडचिड, हमेशा घन चिडचिड, मला पटत नव्हतं म्हणून मला तिथं करमत नव्हतं. तिथं जात होती, तिथे करमे नाही. मग माझं ना म्हणजे इथं तिथं इथं तिथं असंच चालू राहायचं, असं. मग ते ते जाऊ द्या. मग 3 वर्षाचा देवांशू झाला होता ना, त्याने मारलं. मग मी परत आई बाबाकडे आली. तर तिथे मग आता वातावरणामध्ये चेंज होऊनच जाते. तर देवांशूला ताप, सर्दी ताप झाला. तर मग माझ्याजवळ पैसेही नव्हते, फक्त 100 रुपये होते. 100 रुपये होते. तर मग दवाखान्यामध्ये 100 रुपयामध्ये दवाखाना होते का? नाही होत, कोणाचाच नाही होत. नाही निदान 500 रुपये तरी पाहिजे. लहान दवाखान्यात गेलं तर 500 रुपयात होऊन जाते, नाही काही तर 300 रुपयात तरी होऊन जाते, छोटा लहान दवाखाना असला तर. तर मी लहान दवाखान्यात मग त्याला न्यायचं होतं. आता म्हटलं याचा ताप सणान तपून गेला. म्हटलं आता याला नेवायचं आहे, आता कसं करू. मग बाबाले म्हटलं, बाबा म्हटलं मला दवाखान्यात जायला पैसे द्या, देवांशूले दवाखान्यात नेतो म्हटलं. तर आणली काय म्हणे पैसे, हे वाक्य बोला, हे म्हणा. म्हणजे मला एवढ्या श्रीमंता घरी दिलं होतं काय बाबांनी, एवढ्या श्रीमंत घरी दिलं होतं मला, की तिथून मी पैसे आणले होते. तुम्हीच सांगा, विचार करा. असं म्हटलं होतं बाबांनी, तर तेव्हा पैसे दिले नव्हते बाबांनी. मग पैसे दिले नाही ना,
मग मी काय मग दवाखान्यात मग माझ्याजवळ 100 रुपये होते. म्हटलं नाही काही तर तापाचीच गोळी घेऊन घेईन म्हटलं. काय दवाई फक्त तापाची घेईन म्हटलं. मग नेलं मी. तर दवाई झाली. आता लेकरायला कसं टॅबलेट देत नाही, सायरप देते. मग सायरप होते 300 रुपयाची. मेडिकलमध्ये गेली तर दवाई काढली त्यांनी 300 रुपयाची. मग आता विचार पडला, 100 रुपये हातात. विचार करा, 100 रुपये हातात आणि मग आता 300 रुपयाची दवाई झाली. आता 100 रुपयात दवाई घेऊ की तिकीटला लावू? आता तिथून तर तिकीट 10 रुपये 20 रुपयात जाणं येणं होतं. मग तुम्हीच सांगा, समजा 20 रुपये तिकीट, तिकून आली 10 रुपये देऊन, तर 90 रुपये वाचले. 90 रुपयेमधून मग इकून मला जायचं होतं अजून 10 रुपये तिकीट, समजा 20 रुपये, मग 80 रुपये वाचले. मग 80 रुपयामध्ये मी दवाई कोणती घेऊ? तुम्ही विचार करा, विचार करा. 80 रुपयात दवाई कशी घेऊ? आणि त्याचा ताप होता जोरदार, सर्दी एकदम फनफन, सर्दी, खोकला, ताप फनफन होता. तर मग मी काय केलं माहिती आहे का? काय केलं मी तेव्हा ना, माझ्या पायातलं जोडवं विकलं. जोडवं विकलं मी त्या पोरासाठी. मग कुठं दवाई घेतली, दवाई घेतली आणि मग आली. आणि इथलं वातावरण नुसतं कटकट, शिवागारी, एकामेकाला देणं. बाबाच्या तोंडामध्ये शिवाच होत्या, आताही आहे, खोटं नाही बोलत मी. एवढ्या सुशिक्षित लोकांच्या घरची पोरगी नाही आहे. एकदम खेळत आहे. कोणी ते म्हणतात ना, ते कोणी कोणी लोक भले माया बापनं दारू नाही पेत, दारू नाही, जुवा नाही, काहीच नाही, पण शिवा खूप मोठ्या भरल्या. मी आजपर्यंत सांगितलं नाही, पण हे खरी कंडिशन सांगतो. कारण आजपर्यंत मी आई बाबाबद्दल अशी काहीच बोलली नाही. शिवा गारी, ते कटकट, आईचं चिडचिड, तिकडे तो दादाई. मग मला ना तिथे करमत नव्हतं. मग अशा घरामध्ये, अशा वातावरणामध्ये मला म्हणजे अगोदरपासून मला अशा वातावरणात आवडत नव्हतं. भलाई मी त्यांचीच पोरगी, त्याच घरात जन्म घेतला, पण मला ना बचपन म्हणजे मला आवडतच नव्हतं. जेव्हा मला दिमागा म्हणजे होश आला ना, समज आला ना, तर मला ते कटकट, हे मला चिडचिड लागत होतं, नाही करमत होतं. मग नाक मुरडून मला त्याच्या घरी जावं लागत होतं. त्याच्या घरी जात होते, गेली म्हणून ते माही पण झाली. अगर नाही गेली असे आणि हेच जर मायानं म्हणजे असंही हिंमत नाही होती का नाही आता मी जातच नाही, इथंच तिथं खेडगाव आणि तिथून वरुडली येवाले 40 रुपये, एका इकडून 40 रुपये, 30 तेव्हा 30 रुपये होते, 30 रुपये लागत होते. मग तिथून अपडाऊन कशी करू? आणि रस्ता जंगलाचा. तुम्ही विचार करा, रस्त्याचा जंगलाचा रस्ता ह्या गावातून ह्या गावात जावाले. मग इकडून समजा ड्युटी बी केली तर मी कशी करू? आणि ड्युटी बी किती? दवाखान्याचे, हॉस्पिटलचे फक्त 2000 रुपये, 2000 3000, तेव्हा 2 ना 3000. मग तेवढ्या याच्यामध्ये तिथून अपडाऊन तिकीटमध्ये तीन म्हणजे असेच पैसे जात गेले असते. म्हणजे मला परवडतच नव्हतं. मग माझ्यानं काम, निंदण खुरपण हे काम नाही होत. आताही सांगतो, आताही नाही होत, पहिलेही नाही होत होतं, नाही होत होतं माझ्यानं. आणि माझी हालत ना तेव्हापासून तशीच आहे. म्हणजे घरी खाण्यापिण्याला काही म्हणजे घरी तंगीच हो. म्हणजे तंगी कसं, बाबाचा बाजार, आलू, वांगे, कांदे, लसण, बस, टमाटर, याच्या अलावा बाजार म्हणून येतच नव्हता. जेव्हा खूप लहान लहान होतो ना आम्ही, तेव्हा यायचा भरपूर. ते पण खावायच्या वेळेस बोलणं. आणि मी सांगतो ना, माझ्या आईचं तकदीर घेऊनच मी आली असंच वाटते. जसं माझ्या आईले माया बाप भेटला ना नशिबानं, तसाच ना जानवर मला माया नशिबी आले. कारण शक्कल सुरत माझ्या आईसारखीच आहे माझी. म्हणून मला कधी कधी ना म्हणजे पूर्ण माझा चेहरा जो आहे ना, पूर्ण आईसारखाच आहे. हे डोळे खोल खोल, हे पूर्ण चेहरा तिच्यासारखा. म्हणून मी विचार करते की तिच्याच सारखा. मग अशी कंडिशन होते. मग तुम्ही म्हणता की आई बाबा साथ देत, तेव्हा माझ्याजवळ पैसा नव्हता, तर साथ म्हणून देच नाही. मग मग थोडेसे दिवस गेली तर मग लाईन आली, म्हणून रूम पाहून दे, रूम पाहून दे. रूम पण पाहून नाही देत होता तो. म्हणजे तेव्हा आणि तेव्हा मग हो, मग माही जन्मलीच्या बाद नंतर मग मोबाईल घेतला. ती
त्याचा छिनून जबरदस्तीनं त्याचा मोबाईल घेतला. मग कुठं यूट्यूब बनवलं. तर मग याने तेव्हाही तरी त्याचं घणच चालू होतं, कटकटच चालू होतं. त्याचं मारणं, बोलणं, दारू पिऊन येणं मला ना पटतच नव्हतं. घरचंही वातावरण तसंच ना, त्या नवऱ्याच्या घरी बी वातावरण तसंच. सासूचा काही प्रॉब्लेम नव्हता. माझी सासू लय चांगली होती. ते आता देवाज्ञा झाले तिचे. तिला मी तेव्हाही मी गलत नाही म्हणत होती, आत्ता सुद्धा मी तिला गलत नाही म्हणत. खरंच ते लय चांगली होती. तिच्यासोबत ना कधी भांडण झालं ना काहीच नाही. तिनं मला चांगलं पाहिलं. मरतपर्यंत तिनं मला आशीर्वाद दिला आशीर्वाद. तर माझं चांगलंच आहे. ते जाऊ द्या, असू द्या. तर तुम्ही म्हणता ना की आई बाबा साथ देते, मग तेव्हा काऊन नाही साथ दिला? का नाही पुरी तू पोराला इथंच राहू दे. आणि तेव्हा मनात काय होते, त्याचं लेकरू त्याच्याजवळ, म्हणजे त्याचं लेकरू त्याच्याच जवळ नेऊन दे म्हणे. हमेशा तसंच चालू राहते यायचं, त्याचं लेकरू त्याच्यापाशी नेऊन दे. मग तुम्ही सांगा, मी त्याला जन्म दिला, मी त्याचं भलंही असं त्याचं लेकरू, पण मी त्याच्याजवळ कशी सोडणार होती? कोणती माय सोडते? ते एखादी निर्दय माय सोडते, लेकराले टाकून देते. पण मी एवढी निर्दय नाही होती माझ्या लेकराविषयी ना. भलंही मी दचड आपट कधी, म्हणजे कोणती माय थोडंसं दाटतेच म्हणा, मारत नाही पण दाटते लेकराले. पण कोणतीच माय जे जिव्हाळा लावते ना लेकराले, ती माय ना कधीच सोडत नाही लेकराले. मी नाही सोडलं. मग 2 लेकरं घेऊन आले ना तरी तसेच म्हणे, त्याचे लेकरं त्याच्यापाशी नेऊन दे. बाबाचा हाच शब्द होता. आणि ते बाबाचं बोलणं, ते शिवागाळी मला ना पटत नव्हतं. मला शिवा नाही देत होते, आईले दादाले शिवा देत मला ना. ते मग ते अशा वातावरणात मला करमतच नव्हतं. मग अजून असे लय कारनामे झाले. तुम्हाला पूर्ण डिटेल तिची नवऱ्याच्या घरची पूर्ण कहाणीच सांगितली, नीची आता तुम्हाला सांगितले. असं आहे, असं वातावरण होतं. मग अशा वातावरणात मी कशी राहणार? आता मी रूम करून राहिले नाही, हे सगळं यूट्यूबच्या भरोश्यावर आहे. अगर यूट्यूब माझ्याजवळ राहिलं नसतं ना, तर मी अशा परिस्थितीत राहिली नसती. आता इथे आहे, साथ देऊन राहिले. आता यूट्यूबचं अर्निंग बंद झाले, तर साथ देऊन राहिले. काऊन देऊन राहिले? का नाही, आता हिचं यूट्यूब चालू होईल, मग इले पैसा अजून चालू होऊन जाईल, हे आपली पोट भरते. मग तेव्हा विचार केला नाही, मग आता विचार कशाने करते? तुम्ही सांगा, कोणत्या 2 लेकराच्या मायले माहेरी मायबाप पुरं करते? कोणतेच मायबाप लेकरावाली आई असली ना, म्हणजे पोरगी असली ना, लेकरं घेऊन पोरगी असली ना, कोणालाही जड वाटते. ना भाऊ भावजयात राहू शकत, ना आई बाबामध्ये राहू शकत. मग तुम्ही म्हणता की आई बाबा सपोर्ट देते, आता दिला, त्याला माहिती आहे पैसे भेटते म्हणून इले. मग अशी गोष्ट आहे, ज्याच्या घरचं ना त्याला माहीत असते. तुम्हाला काय फक्त तुम्हाला दुरून दिसते का नाही, चांगले आहे लोक सगळे, तुम्हाला साथ देऊन राहिले. मी म्हणत आली ना, आई बाबा साथ देते, हो दिला साथ. मी कमावते, राहते, माझ्या भरोशावर आहे. किरायाने मी राहून राहिली, कशा भरोशावर? माझ्या बलावर. ठीक आहे, त्याच्या मागे हात आहे, ते माझ्या बहिणीमुळे. तिच्यामुळे मी तिचं तर कधीच मी भुलणार नाही. मी मरेपर्यंत मी तिचं कधीच विसरणार नाही. कारण तिच्यामुळे हे चॅनल बनवलं, यूट्यूबचं शिकली. नाही तर तिनं जर यूट्यूबचं केलं नसतं ना, तर ना माझा भाऊ बी त्याला यूट्यूबचं नाही समजलं असतं ना मध्ये. मग अशी गोष्ट आहे. मग कोणाला असं कहाणी सांगा, कोणी म्हणते का आपल्या घरचे जे पर्सनल लाईफचं आहे सांगावं नाही. पण कसं आहे, आज नाही उद्या तुम्हाला माहीतच होणार आहे. दिसते तसं नसते, प्रत्येक घरी दिसते तसं नसते. आता मी एकटी राहून राहिली, आपल्या बलावर आहे म्हणून सपोर्ट देऊन राहिले. नाही तर कोण सपोर्ट देते? कोणतेच मायबाप सपोर्ट देत नाही. पैशाचा तर बिलकुल नाही. मी बी त्यांना सपोर्ट दिला, असं नाही. ते बी त्याच्या म्हणजे भावाले बहिणी सगळ्याले सपोर्ट दिला, म्हणून ते मध्ये सपोर्ट देत आहेत.
चला असो, कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्समध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा. हे मजाक नाही आहे, हे माझी रिअल कंडिशन आहे. आणि तुम्ही म्हणता हे फालतू डान्स करता, ब्लॉग बनवता. अरे यार, तर माझं कंटेंट मला बदलायचं होतं. कंटेंट मी किती यूट्यूबवाल्यांना सांगितलं की हे माझं ओरिजिनल कंटेंट आहे, मी स्वतः व्हिडिओ बनवते कार्टूनचे, तरी मानत नव्हतं. मग मी काय करणार आहे? म्हणून मला ते नाही लिजन, म्हणून मला ते कंटेंट बनवलं, असं ब्लॉग बनवायला चालू करायला लागलं. नाही तर नाही बनवले असते मी. माझं असून तरी यूट्यूबवाल्याने नकार दिला. नाहीच म्हणे, काय प्रॉब्लेम आहे तेही नाही सांगत, काहीच नाही. मग मी काय समजणार आहे? म्हणून मग मी विचार केला, बहिणीला फोन लावला, सगळ्यापासून मी विचार घेतला. म्हटलं कसं करून, माझ्या डोक्यात तर तेच चालू होतं. आता कार्टूनचं एक तर डिलीट करा म्हणे, नाही तर मग एडिट करा म्हणे. मग मी कशी करणार होती? मग मी पूर्ण व्हिडिओ डिलीट केले आणि ब्लॉग सुरू केलं. त्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही हे नाही तर मग दुसरं चॅनल आहे ना माझं, त्याच्यावर पहा. याच्यावर माझे कंटिन्यू ब्लॉगच राहणार आहे. डान्स तर मी करणारच, कोणी चाहे दुनिया काही बोले, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. घरचे असो नाही तर बाहेरचे असो, मला काही फरक पडणार नाही. जे मला आवडते, गुणात माझ्या अंगी गुण आहे म्हणून मी करते. अरे आपले गुणही तर दाखवा ना. एवढी काय बेकार नाचते काय? एक एक असे भयानक व्हिडिओ आहे, कसे कसे दिसते, नाचते कसे. ते बापरे, त्याला कोणी काही म्हणत नाही. आणि माझा काही एवढा बेकार डान्स नाही आहे, चांगलेच डान्स आहे. कोणाकोणाला माझे डान्स आवडते, कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडते, प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि मी खरं बोलते हे पण मला कॉमेंट्समध्ये सांगा. खरं काय, आणि आता मी जे खरं आहे तर ते तर मी सांगितलेच माझे. अशी आहे माझ्या आईबाबाची खरी सत्य कहाणी. मग एवढं घरानं कोण सांगणार आहे? ऐकणारे आहेत का कोणी असे? कोणीच नाही. दुःख कोणीच नाही, कोणीच ऐकत नाही. फक्त दिसलं नाही हे डान्स करते, हे ब्लॉग बनवते, अरे जाऊ द्या. करून राहिली सगळं मी, हे यूट्यूबमुळे मी आहे इथे. एवढ्या चांगल्या रूममध्ये मला राहायला भेटते यूट्यूबमुळे. नाही तर 4 घरची भांडी बी घासून एवढ्या चांगल्या रूममध्ये राहणं नाही होत. आणि माझ्यामध्ये एवढी हालत राहिली का? माझ्यामध्ये हालत नाही आहे, पण तरी हिंमत नाही हारली मी. नाही हारली मी हिंमत. अरे कुठे एवढा मोठी दुनिया आहे, कुठेही जाऊन कमावलं असतं, खाल्लं असतं मस्त, एखाद्या कंपनीत चालली गेली असती. नाहीच यूट्यूब चालू झालं असतं तर. पण हार मानणारी नव्हती. पण मला निनन खुरपण नाही जमत तर मी तिकडे जाणारही नाही, नाही करणार मी. हे सगळं काही जे काही आहे ना, हे सगळं माझं यूट्यूबमुळे आहे. माझे लेकरं मी शिकून राहिली यूट्यूबमुळे. त्याला ट्युशन, आता तर देवांशूला तर हॉस्टेललाच टाकलं, तुम्हालाही माहीत आहे. माईची शाळा, त्याची बी आतापर्यंत ट्युशन, 2 वर्ष त्याला ट्युशन लावली. आताच ट्युशन नाही, आता हॉस्टेलला आहे म्हणून आता ट्युशन नाही, नाही तर दरवर्षी ट्युशन राहत असते. एवढा खर्च, घर खर्च कशामुळे करत आहे? आणि डेली हर महिन्याला खर्च पुरवणार आहेत का आई बाबा? एखादा महिना 2 महिना जास्तीत जास्त पुरण मग काय म्हटलं असतं का इथे एक गावात, त्या गावामध्ये जाऊन काय करू? लेकरं कुठं शिकू? त्या गावामध्ये, त्या बकऱ्यामध्ये? तुम्ही विचार करा, त्या बकऱ्यामध्ये लेकरं शिकू का? ठीक आहे, ते खेड्यातले शिकवते, मला नाही तिथे मला नाही राहायचं होतं, त्या वातावरणात मला नाही राहायचं आहे. त्या लेकरायले पण नाही ठेवायचं आहे मला त्या वातावरणात. मी इथेच राहीन मी इथेच. आता कॉमेंट्सवर, आता तुम्ही ताई मला कॉमेंट्स केली म्हणून एवढं, म्हणून मला हे सत्य कहाणी सांगायला लागली. तुम्ही म्हणता ना सपोर्ट देते, नाही देत मला सपोर्ट.